आठवले यांची मागणी, आरक्षणाला विरोध करणं म्हणजे संविधानालाच विरोध, आठवलेंची संतप्त प्रतिक्रिया। मराठीच्या सक्तीमुळे रिक्षा टॅक्सी चालकांनी मार्ग बदलले। नोटीस बजावलेल्या चालकांचा गट हायकोर्टात याचिका दाखल करण्याच्या तयारीत। आरटीओ तपासणीची माहिती देण्यासाठी चालकांचा व्हॉट्सअप ग्रुप। अमरावतीच्या जिल्हास्तरीय रुग्णालयामध्ये अग्नितांडव, 3 बालकांचा होरपळून मृत्यू, 6 बालकांवर उपचार सुरू। व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याने आग लागल्याची माहिती। अमरावतीतील दुर्घटनेची मंत्री बावनकुळेंनी घेतली दखल। संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश। मृत बालकांच्या नातेवाईकांच्या पाठीशी सरकार उभं, बावनकुळेंची माहिती। नागपूरच्या गोधनी परिसरामध्ये क्लोरीन वायूची गळती, श्वास घ्यायला त्रास होत असल्याने 40 लोकांना उपचारासाठी रुग्णालयात केलं दाखल। नागरिकांना इतर ठिकाणी हलवण्याचं काम सुरू। नाशिकमध्ये तुकाराम मुंढेंच्या सुट खाद्यतेल विक्री बंदी निर्णयाला व्यापाऱ्यांचा विरोध। मुंढेंच्या निर्णयाला न्यायालयात देणार आव्हान। व्यापाऱ्यांचा सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम। निर्णय मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा। वाढत्या महागाईवरून शेतमजूर महिलेनं व्यक्त केला संताप। लाडकी बहीण योजनेतून सरकार एका हाताने पैसे देतं आणि महागाई वाढवून दुसऱ्या हाताने पैसे परत घेतं। अकोटमधील महिलेनं मांडली व्यथा। लाडकी बहीण योजना बंद करण्याची ही मागणी।